नमस्कार मित्रांनो, मी सूत्रसंचालक निवेदक न्यूज अँकर स्वरूप सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या टीव्ही चॅनलवर, न्यूज चॅनलवर, ज्याचं नाव आहे लावा ताकद. मंडळी, आताच विरारवरून एक जीव हेलावून टाकणारी हृदयद्रावक घटना विरारमध्ये घडलेली आहे. ती समोर येते. ती म्हणजेच विरारमध्ये गेली 30 वर्ष जुनी विनायक कुंडल ही आज 11:30च्या दरम्यान कोसळलेली आहे. आणि यामध्ये आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत जवळजवळ 30 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. अजूनही काही ढिगाऱ्यात आहेत. काम चालू आहे. ते मृत्युमुखी पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे. मात्र ही 30 वर्ष जुनी इमारत जी होती, त्यांच्याजवळ प्रशासनाचं लक्ष गेलेलं नाही का? किंवा ज्या विरारमध्ये असू देत किंवा मुंबईमध्ये असू देत, जे जुन्या इमारती आहेत, ज्या डबघाईला आलेल्या आहेत, त्या इमारतींकडे प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे का? हा प्रश्नचिन्ह आज जनतेसमोर उभा राहिलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा प्रश्न आपल्याला स्थानिक आमदारांना, नगरसेवकांना विचारायचा आहे की या सगळ्या जुन्या इमारतींचा निर्देश किंवा ज्या चाचण्या होतात त्या चाचण्या झाल्याच नाहीत का? मग असे मृत्युमुखी पडणारे व्यक्तींनी विचारावा, तो प्रश्न कोणाला विचारावा? हा प्रश्न सगळ्या जनतेसमोर पडलेला आहे.